नमस्कार. आज पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मायसेल्फ शशांक शेंडे, डायरेक्टर वर्धा फर्निटेक प्रायव्हेट लिमिटेड, मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हॉस्पिटल फर्निचर, मानस उद्योजकतेच्या या आपल्या चॅनलवर आज परत पुन्हा एकदा नवे विचार घेऊन आपण आलेलो आहोत. आपण मागे 1-2 व्हिडिओ केले, त्याच्यामध्ये आपण बघितलं असेल की उद्योजक व्हा, नोकरी करणारे होऊ नका, नोकरी देणारे व्हा, असं वगैरे वगैरे सगळे आपण विविध ठिकाणी ऐकतो. आत्ताचं सरकारसुद्धा उद्योजक निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून बरेच काही स्कीम्स घेऊन येते, फॅसिलिटी घेऊन येते आहे. त्या उद्योजकांना बरंच काही देते आहे. परंतु आपल्या असं लक्षात येईल की त्यातले किती लोक टिकतात. स्टार्टअपला इतके स्टार्टअप येतात आणि त्यातले बहुतांशी स्टार्टअप हे पुढे वर्कआउटला जात नाहीत किंवा वर्कआउट झाले तर जागेवर टिकत नाही. परंतु त्यासाठी गरजेचं काय आहे? एखादा उद्योग मोठा होणं, एखादा उद्योग जरी अडचणीत आला तरी त्यातनंही मार्ग काढत तो विविध मार्गांचा अवलंब करत ज्या गोष्टी आपल्याला पाहिजे, ज्या गोष्टी करणं गरजेचं आहे, अशा गोष्टीचा सहारा घेऊन पुढं जातं. पण हे सगळं कुठं होतं? तर हे सगळ्या गोष्टी उद्योजकीय मानसिकता हा जो एक प्रकार आहे तो जर असेल तरच ह्या गोष्टी होऊ शकतात. म्हणून आपण एक चॅनल सुरू केलेलं आहे दसऱ्यापासून, मानस उद्योजकतेचा. आज आपण अगदी हे कधी सगळं होतं तर ग्रॅज्युएशन झालं, इंजिनियर झालं, कुठेतरी नोकरी केली किंवा आपला घरचा व्यवसाय आहे किंवा आणि काय आहे, मग ते व्यवसायात जायचं, मग असं करायचं. मग काही गोष्टीची अडचण आहे, काही गोष्टी नाईलाज आहे. माझं इथं घर आहे, माझं फलानं आहे, माझी शेती आहे, म्हणून मी उद्योजक झालो, असे पण बरेच वेळ हे आपल्याला बघायला मिळतं. परंतु त्या सर्व गोष्टींना गरज असते ती मानसिकतेची. सकारात्मक मानसिकता हा त्यातला एक महत्त्वाचा विषय आहे. तर त्या दृष्टीनं आपण हे चॅनल सुरू केलेलं आहे आणि आपण आत्ता त्या विषयावर नेहमीच बोलत आलेलो आहोत. आजही आपण त्याविषयी बोलतो. परंतु 25व्या वर्षी, 27व्या वर्षी किंवा तत्सम काही वय असेल तर इतक्या सगळं झाल्यानंतर जे आपण उद्योजकतेचा विचार केला, मग माझी मानसिकता असायला पाहिजे, मी असं, हे सगळं जरी झालं तरी असं होत नाही. कारण ते तितकं सोपं नसते, तितकं सराउंडिंग असतं, हे असतं, कळायला लागलेलं असतं आणि बदल करणं हे सोपं नाही आहे. तर ते बदल आपल्याला, तर यावर असा एक विषय आहे. आपण बघा, आत्ताच्या शाळेतलं मला माहीत नाही, पण पूर्वी आम्ही जेव्हा लहान होतो किंवा त्यावेळेला असे शाळेत प्रश्न विचारायचे. कोणीतरी यायचं किंवा आपल्याला निबंध लिहायला देत होतं की मी मुख्यमंत्री झालो तर, मी पोलीस इन्स्पेक्टर झालो तर, मी शाळेचा मुख्याध्यापक झालो तर. आता बघा, मग काय जे काही सराउंडिंग दिसायचं त्याप्रमाणे ती मुलं किंवा त्या वयातली जी मुलं असायची, आपणही त्यातनं आलेलो आहोत, हे सगळे लिहायचे काय 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 बरेच विषय असायचे. पण एक विषय तुम्हाला कधीही, मी इतक्या वर्षात सांगतो आणि मला कधी आठवत नाही, कुठं असेल असंही मला वाटत नाही, पण असा कधीही विषय आला नाही की मी उद्योजक झालो तर. आता मला तर आठवत नाही, तुम्हाला आठवत असेल तर बघा. बाकीचे विविध विषय येतात. मी अमुक झालो तर, मी पायलट झालो तर, मी आमदार झालो तर, हे सगळे ठीक आहे, कारण ते आपण बघितलेले असतात. पण परिस्थिती अशी आहे की उद्योजक कुठं बघायचा? उद्योजक बघायला पाहिजे ना. आमदार दिसतात, चीफ मिनिस्टर झालेले दिसतात, ॲक्टर झालेले दिसतात, प्राईम मिनिस्टर दिसतात किंवा हे दिसतात. तसे उद्योजक कुठं दिसतात? तर उद्योजक झालेले कळतच नाही. म्हणजे उद्योग म्हणजे काय, उद्योजक म्हणजे काय, किंवा आपल्याला असं जर निबंध दिला तर तो लिहिता येईल का? म्हणजे या सर्व मानसिकतेची जर तयारी करायची असेल तर ती तयारी लहानपणापासून जर केली गेली तरच ह्या गोष्टी पुढे येतील. मग आपल्याला आता ज्या काही शाळा आहेत किंवा काही ठिकाणं आहेत, अगदी मी म्हणतो 1ली ते 4थी ठीक आहे, पण 5वीपासून तर कळायला लागतं की बाबा आपण एखादी वस्तू विकत आणतो दुकानात, म्हणजे तो एक उद्योग आहे. एखादी गोष्ट आपण दुसऱ्याला कोणातरी देतो. एखाद्या गोष्टीची काही लोकांना लहानपणी कामं करावी लागतात, म्हणजे त्या लोकांना ती माहिती असते, थोडं कळायला लागलेलं असतं की बाबा आई बाबा मार्टमधनं सामान आणत आहेत, तिथं पैसे देत आहेत
आणि तिथनं सामान घेऊन येतात. म्हणजे काहीतरी इथं व्यवसाय होतो आहे. ह्या गोष्टी, व्यावसायिक हा शब्द, ह्या गोष्टी 5वी-6वीपासून कळायला लागतात, 5th स्टँडर्डपासून. मग त्या वेळेपासूनच जर हे विषय आपण अभ्यासक्रमामध्ये आले किंवा इतर गोष्टीतनं आले, सराउंडिंगमधनं आले, आजूबाजूच्या वातावरणामधनं आले, तर मग व्यावसायिक मानस उद्योजकतेचा हा जो विषय आहे, उद्योजकीय मानसिकता ही वयाच्या 10व्या-12व्या वर्षानंतर सुरू झाली पाहिजे. आणि ती माणसांची, विद्यार्थ्यांच्या मनावर जर बिंबवली गेली किंवा त्याचा अभ्यासक्रमात सहभाग झाला किंवा आणखीन काही मार्गानं ती आपल्याला या समाजामधल्या त्या वयामधल्या विद्यार्थ्यांना, मुलांना, मुलींना देता आलं, त्याची माहिती देता आली. काही ठिकाणी ट्रिप निघतात, एखाद्या कारखान्यात जातात, मुलांना घेऊन तिथलं कसं कसं काम चालतं हे दाखवतात. पण ते सगळं बघतात, शिकत नाहीत असं नाही, पण त्यांना काय ते ट्रिप म्हणून एन्जॉय करतात. पण तिथं काही माहिती दिली पाहिजे, बाबा हे कारखाना कसा उभा राहिला, का उभा राहिला, असं काही विविध गोष्टी आहेत. आणि मला असं वाटतं या सगळ्यांची गोष्ट, ह्या सगळ्याची सुरुवात ही लहानपणापासून जर केली तर ती फार चांगली होईल. आज आपण शाळेत आणखीन एक प्रश्न असतो बघा, शाळेत असतो, विविध सेमिनारला विचारतात, त्याला कोण उद्योजक होणार आहे का. कॉलेजमध्ये स्पेशली काही ठिकाणी आता हे विचारलं जातं. 70-80 मुलांच्या क्लासमधनं 2-4 हात कटाकटीवर होतात. का प्रॉब्लेम येतो असा, वेळ आहे, तुम्ही IPS अधिकारी होणार का, सर्व्हिस लागणार का, हे लागणार का, ते भरपूर हात वर येतात. पण उद्योजक होणार का असं विचारल्यावर फारसे हात वर येत नाहीत. मग हे कुठनं सुरू झाले, त्याचं मूळ परत मी जे म्हणतो आहे तेच आहे. लहानपणापासून जर हे विषय आपण केले गेले, सरकारनं पण यामध्ये लक्ष घालून जर काम केलं आणि अभ्यासक्रमात दिले गेले, काही ठिकाणी थोडंसं स्पेशल म्हणून शाळांनीसुद्धा हे उपक्रम जर घेतले आणि जो उद्योजकीय मानसिकता पाहिजेल आहे किंवा त्याला ज्या काही गोष्टी लागतात त्या बऱ्याच पुस्तकांमध्ये लिहिलेल्या आहेत. बऱ्याच ठिकाणी आपण त्या बघतो. एक्सपिरियन्स्ड उद्योजक भरपूर आहेत आपल्याकडं की ज्यांनी प्रचंड वर्ष भरपूर काम केलेलं आहे, प्रचंड काम केलेलं आहे, भरपूर वर्ष ते उद्योग करत आहेत. असं नाही आहे की जसं नोकरीत पगार वाढतच जातं तसं उद्योग क्षेत्रामध्ये तुमचं टर्नओव्हर, तुमचं हे प्रत्येक वेळेला सारखं राहत नाही. मग त्या केसमध्ये तुम्ही कसं काम केलं, मग परत कसे उभे राहिला, असं जे काही गणित आहे हे शिकायला मिळेल. आणि हे शिकल्यामुळे मुलांना बाबा राहील, बाबा बघा त्या माणसाला राहायला घर नव्हतं, त्या माणसाला खायला अन्न नव्हतं, पण तो त्या सर्व विषयातनं तरुण वर आला. आज तो 100 कोटीचा उद्योग करतो आहे, आज 200 कोटीचा उद्योग करतो आहे. ह्या गोष्टी जेव्हा कळायला लागतील त्यावेळेला कळेल की नाही, हे करणं गरजेचं आहे. आणि ती मानसिकता शाळेपासनं कॉलेजच्या, प्रायमरी कॉलेज 11वी-12वीतनं अशी जर पुढं येत गेली तर माझं मत आहे की बऱ्यापैकी होईल. तर सर्वांना विनंती आहे की आपल्या मुलांना यांना उद्योजक काय असतो, काय नाही, म्हणजे काय हे सांगा. काही पुस्तकं आहेत त्याच्यावर भरपूर लोकांची चरित्र आहेत, यातल्या काही गोष्टी त्यांना सांगा. मोटिवेशनल काही गोष्टी सांगितल्या पाहिजेत. आणि तरच ही मानसिकता मार्गी लागेल. आणि याची तयारी ही अतिशय लहानपणापासून होणं गरजेचं. कारण लहानपणी एखादी गोष्ट तुमच्या मनात बसली तर ती आयुष्यभर विसरत नाही. तसं काही आज जे 2 आणि 4 हात वर येतात 70-80 मुलांच्यातनं, तेच उद्या 25 वर येतील, तेच उद्या 10 वर येतील, तेच उद्या 15 वर येतील, ते 25 वर येतील. त्या 25तले 20 तरी त्या मार्गाला लागतील आणि 5-10 उद्योजक निर्माण होतील. जो कन्सेप्ट आपल्याकडं मोदी सरकार, आदरणीय मोदी साहेबांनी दिलेला आहे, मेक इन इंडिया असेल, सर्व्हिस सेक्टरला आज मोठी मागणी आहे, विविध सर्व्हिस येत आहेत, विविध विषय होत आहेत. लोक बिझी आहेत, त्यामुळे लोकांना सर्व्हिस घेणं गरजेचं आहे आणि ते घेत आहेत. तर अशा काही नवीन संकल्पना काढणे, त्याच्यातनं जसं आपण झोमॅटो आलं, हे आलं, आपण जात होतो पूर्वी किराणामाला दुकानात, आता मार्ट आले, ते घरी पोचवत आहेत. फार अगदी केळं पाहिजे, दूध पाहिजे, अमुक म्हणलं तरी त्या गोष्टी घरी पोचवल्या जातात. हा एक व्यवसाय आहे, त्याचे त्यांना पैसे मिळतात आणि हा व्यवसाय चांगला आहे, हा कन्सिस्टंट आहे, कन्झ्युमेबल आहे. सारखं ते अन्न संपणार आहे, तुम्हाला सारखी मागणी राहणार आहे. तर ह्या सर्व गोष्टीचा विचार करून आपल्याला अशी मानसिकता लहानपणापासून तयार करणं ही सर्व पाल्यांची जबाबदारी आहे, शाळांची जबाबदारी आहे, कॉलेजेसची जबाबदारी आहे, सर्व संस्थांची जबाबदारी आहे, असं माझं मत आहे. तर हा विषय आपण त्या पद्धतीनं जर गेलो
तर पुढच्या काळात, पुढच्या 10 वर्षांना, पुढच्या 5 वर्षांना तुम्हाला उद्योजकांची संख्या जास्तीत जास्त बघायला मिळेल आपल्या आपल्या एरियामध्ये. तसं ते एक हरणाची गोष्ट आहे की त्याच्या बेंबीतच त्या हे आहे, पण ती सगळीकडे भटकत असतं. तसं आपल्यासुद्धा, आपण ज्या भागात राहतो, आपण ज्या घरात राहतो, ज्या एरियात राहतो, तिथंसुद्धा भरपूर उद्योग करण्यासारखे असतात. आपण करू शकतो, परंतु आपण वेगळ्या विषयाच्या मागं धावत असतो. तर तसं न होता आपल्या आपल्या भागाचा विकास होईल, आपल्याबरोबर दुसऱ्यालाही काही 4 कामं आपण देऊ शकू आणि तो उद्योजकही मोठा होईल. चांगल्या पद्धतीनं मानसिकता निर्माण झाली, लहानपणापासून ती मनावर बिंबवली गेली, तर हा विषय फार छान पद्धतीनं पुढं त्यांना इझीमध्ये, म्हणजे कमीत कमी एफर्ट, कमीत कमी प्रयत्न घेता कामं चांगली होऊ शकतात. नवीन नवीन उद्योजक निर्माण होण्यासाठी मी जे ही संकल्पना मांडतो आहे, कदाचित आधी कुणी मांडली असेल, तर ही अतिशय व्यवस्थित, यशस्वीपणे पुढे जाऊ शकते. मोठ्या प्रमाणावर हा विषय होऊ शकतो. तर आज आपण मानस उद्योजकतेच्या या अंडर छोट्या वयापासून ही व्यवस्था व्हावी या विषयावर आपण थोडंसं बोललो आहे. परत भेटू पुढच्या आपल्या एपिसोडमध्ये. मानस उद्योजकतेचा शशांक शेंडे कराड. थँक्यू.